मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांचा आज उपोषणाचा 7वा दिवस आहे। मात्र सरकारकडून अद्याप आश्वासक जी भूमिका आहे ते घेण्यात आलेली नाही। त्यामुळे तमाम महाराष्ट्रातले जे काही मनोज जरांगे पाटलांचे समर्थक आहेत ते आता सराटीमध्ये आपल्याला आलेले पाहायला मिळतात। सकाळी पहाटे 5 वाजल्यापासूनच त्यांच्या समर्थकांनी जी गर्दी केलेली आहे कारणही तसंच आहे। 6वा 7वा दिवस असला तरी आणखीन आश्वासक भूमिका जी आहे सरकारची घेताना आपल्याला पाहायला मिळत नाही आणि जरांगे पाटलांची प्रकृती देखील सध्या खालावलेली आहे। त्यामुळेच जो समाज बांधव आहे मराठा जे तरुण आहेत ते पण चिंतेमध्ये असल्याचं पाहायला मिळते। माझ्यासोबत काही मराठा बांधव आहेत। कुठून आलायत, काय नेमकी आता मागणी राहणार आहे? आम्ही बीड जिल्ह्यातून चौसाळा गावून आलो। पाटलाची तब्येत खूपच खालावलेली आहे आणि सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, नसता आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल। आणि काय साधारणतः आता मागणी राहील? पाटलांशी काही तुम्ही भेट झाली का? किती वाजता तुम्ही इथं पोहोचलाय? आम्ही रात्री निघालो होतो घरून आणि आम्ही अजून काही पाटील सध्या तर झोपेच आहे। आमची एकच मागणी आहे सरकारला की लवकरात लवकर अधिवेशन लावून आमचा हा आरक्षणाचा जवळपास 70 वर्षापासून जो चाललेला लढा आहे याला पूर्णत्व आम्हाला आरक्षण आम्ही तर आता घेतल्याशिवाय तर राहतच नाही, कारण आमच्या पाटलाचा आजचा 7वा दिवस आहे उपोषणाचा। पाटलाची तब्येत अतिशय ही नाजूक झालेली आहे आणि यानंतर सरकारला फक्त एकच इशारा आहे की आमच्या पाटला जर काही झालं तर हा सकंड मराठा समाज रस्त्यावर उतरून महाराष्ट्र पिटून दिल्याशिवाय राहणार नाही। पाटलांशी काही बातचीत झाली? आता प्रकृती कशी आहे? पाटलांची प्रकृती चिंताजनक आहे। तरी कालला त्यांनी सलाईन आणि औषधोपचार घेतले आहेत, पण पाटलांनी या ठिकाणी जे मराठा पायदिंडी इथून सुरुवात केली आणि मुंबईला वाशीपर्यंत गेले होते, त्यावेळेस शासनाने त्यांना जे आश्वासनं दिली आहे त्याची पूर्तता करणं गरजेचं आहे आणि सगळे सोयऱ्यांचा कायदा आणि मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि ते लवकरात लवकर मिळालं पाहिजे, कारण आज दादांची प्रकृती ही चिंताजनक आहे। पुढचं पाऊल आता काय राहणार आहे तुमचं? दादांशी बातचीत काही झाली आहे का? आंदोलनाची पुढची दिशा काही ठरली का? मनोज दादा जरांगे बांधतील तेच तोरण आणि घेतील तेच धोरण असा सकल मराठा समाज त्यांच्या आदेशाची वाट पाहतो आहे। शासनानं लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा दादा जे सांगतील तो आदेश सकल मराठा समाज मान्य करेल आणि मंत्री संत्री मुख्यमंत्री आमदार खासदार यांना या महाराष्ट्रामध्ये फिरण्याला बंदी मराठा समाज घातल्याशिवाय राहणार नाही। आज आमचा मराठा समाजाचा राजा 7 दिवस झालं इथं उपाशी आहे आणि जर त्यांना काही झालं तर इथून पुढं महाराष्ट्रातील कोणताही मराठा घरात शांत बसणार नाही आणि इथून पुढं जे होईल ह्याला सगळा जिम्मेदारी सरकार असेल। हे मराठा समाज बांधव आहेत जे संतप्त झालेले आहेत। जोपर्यंत आरक्षणाचा मार्ग मागे लागणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी सराटीमधून एक वेगळ्या आंदोलनाची दिशा असं ते सांगतात। कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, आंतरवाली, सराटी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।